मध्यंतरी संभाजी ब्रिगेड नावाने काम करणारे काही देशद्रोही आहेत मंबाजी ब्रिगेडचे. त्यांनी ज्ञानेश महाराव सारखा एक हरामखोर ज्याला कुत्र विचारत नाही, ज्याने ग्रामपंचायतीत एक जागा निवडून आणू शकत नाही, ज्यांच्या घरी बायकांना लंगोटावर चोपतात, अशाने श्री स्वामी समर्थांची विटंबना करणारा एक वल्गना केली आहे. आणि तिथे दोन विकृत बसले होते, कोल्हापूरच्या गादीचे शाहू महाराज, पण ते रक्ताचे शाहू महाराज नाहीत, फक्त उदार घेतलेले दत्तक पुत्र आहेत. दत्तकांकडून धर्माची अपेक्षा करणं मूर्खपण आहे. त्याच्यामुळे त्यांनी ते घाडग्यांचं रक्त आहे, घाडग्यांचं. अफजल खान जेव्हा चालून आला होता तेव्हा एक घाडगे त्यांच्यावर गेला होता, एक, बाकी सगळे घाडगे चांगले होते. एक घाडगे त्यांच्यावर गेलेले आहेत, त्यातल्या अनावरस उत्पत्तीतून हे दत्तक आलेले आहे. आणि ते विशाळगडावर जेव्हा आपल्या शिवभक्तांनी तिथलं अतिक्रमण तोडण्याचा प्रयत्न केला, धर्मनिष्ठा दाखवली, तर मुसलमानांची जाऊन कान धरून माफी मागत होता. त्यांचे कानफाड फोडलं पाहिजे होतं की भडव्यानो तुम्ही अतिक्रमण केलं कसं गडावरती, गडावर आलात कसं, तर त्यांचे कान धरून माफी मागणारे आपले वारसदार असू शकत नाहीत. छत्रपती शिवप्रभूंचं जसंच्या तसं जीवन जगणारा शिवभक्त पूजनीय आहे, पण संपत्तीचे सातबाऱ्याचे मालक म्हणजे शिवाजी महाराजांचे वारस नाहीत. तर त्यांनी स्वामी समर्थांची त्या ज्ञानेश महाराव नावाच्या एका नालायक माणसाने, बायकोकडून चपलेने वाणाने मार खाणाऱ्या नीच माणसाने, स्वामी समर्थ हा दत्त अवतार आहे, आपण सगळे दत्त संप्रदायी आहोत. मी मगाशी सांगितलं ना, आदिनाथगुरु सकल सिद्धांचा, मच्छिंद्र त्याचा आद्य शिष्य, मच्छिंद्रांनी बोध गोरक्षासी केला, गोरक्ष बोईला गहिनी प्रति, गहिनी प्रसादे निवृत्ती, निवृत्ती प्रसादे ज्ञानदेव. आणि ती वारकरी संप्रदाय, आपण सगळे दत्त संप्रदायी आहोत. आणि दत्त संप्रदायातल्या अवतारी अधिकारी पुरुषाची विटंबना करणं, लंगोट बांधण्यासाठी काय असतं माहिती आहे का, वासनांवर नियंत्रण मिळवावं लागतं. इंद्रिय दमन केलेला माणूसच लंगोटवर फिरू शकतो, नाही तर बाकीच्यांना ते शक्य नसतं, संसारी जीवांना. आणि मग इंद्रिय दमन केलेला ना पुरुष आहे, ना स्त्री आहे, ना नपुसकलिंग आहे, तो परब्रह्म परमेश्वराचा प्रतिनिधी आहे. आणि त्याच्या चरणांशी आपण ब्रह्म बघतो. भगवान श्रीकृष्ण सांगतात ना, मी तिन्ही लिंगांच्या वर आहे, ना स्त्री, ना पुरुष, ना नपुसकलिंग, मी आत्मलिंग आहे. मी परब्रह्म परमेश्वराचं मूळ तत्वज्ञानाचं मूळ आत्मलिंग आहे. त्या आत्मलिंगाशी जे अधिकारी पुरुष जोडले जातात त्यांना शरीराशी काही घेणं देणं नाही. शरीर म्हणजे त्यांचा टीव्ही आहे. आध्यात्मिक तत्वज्ञान टेलिकास्ट होण्यासाठी ईश्वर ज्या महात्म्यांची नियुक्ती करतो त्यांना अवतारी पुरुष म्हणतात. आणि त्या अवतारी पुरुषांमधला सर्वश्रेष्ठ कलियुगातला अधिकारी पुरुष दत्त महाराज आहेत, स्वामी समर्थ.